लोकसभा निवडणुकीत राज्यातला नंबर 1 पक्ष ठरलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीत 200 पारचं लक्ष खुणावू लागलेलं आहे। आज काँग्रेसचे सगळे खासदार दिल्लीत हायकमांडच्या भेटीला गेलेले आहेत। या निमित्ताने राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने संवाद साधलेला आहे। यावेळी बोलताना वडेट्टीवारांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या ऑफरपासून तर जरांगेच्या उपोषणापर्यंत सगळ्याच गोष्टींवर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रौनक कोकडे यांनी। आपण पाहूयात। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस महाराष्ट्रात नंबर 1 पक्ष ठरलेला आहे आणि मुख्यतः जर बघितलं तर विदर्भातून सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसला मिळालेला आहे। विदर्भाचे नेते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहेत। सर अभिनंदन। हे कसं काय शक्य झालं? कारण खूप असा नॅरेटिव्ह होता की बीजेपी खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही पहिलेपासूनच म्हणत होता। हो, मी माझी सुरुवातीपासूनचं माझं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये फाडाफोडी करणाऱ्याला गाडू आम्ही गाडलं। देशात गाडायचं होतं पण थोडीशी संख्या कमी पडली, नाहीतर जवळपास पोहोचलोच होतो आम्ही। आणि म्हणून यांना दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापन करावं लागतं आहे, हे यांचं अपयश आहे। आणि महाराष्ट्राने काय विदर्भाने ताकदीनं काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहील। जनतेने ही निवडणूक लढली आणि काय काय स्टेटमेंट होते, त्यामुळे जनता वैतागली होती। म्हणजे एखाद्याच्या मुलाला म्हणायचं नकली संतान, त्याला सांगायचं नकली सेना, भटकती आत्मा, आणि आम्हाला सांगतो हे म्हशी पळून नेतील, मंगळसूत्र चोर। अरे काय प्रकार! आणि हिंदू मुस्लिम हे सगळं पाहिलं आहे महाराष्ट्रातील लोकांनी की यांना आता एकदाचं संपवायचं या इराद्यानेच जनता पेटून उठली होती। आणि तुम्हाला सांगतो अनेक जागा त्यातील आता हे तर सिंगल डिजिटवर आले बीजेपी, हे 5च्या आतमध्ये आले असतील। 3-4 जागा अशा आमच्या गेलेल्या आहेत आणि त्या शिवसेनेच्या पण जागा गेल्या आहेत। तिकडे तुम्हाला माहिती आहे की उद्धवजींच्या संदर्भामध्ये वायकरांची निवडणूक जी झाली ती डिक्लेअर केल्यानंतर परत रिकाउंटिंग होतं काय? ती पिटिशनच व्हायला पाहिजे। इतकी मस्ती दादागिरी। धुळ्यामध्ये तो प्रकार करायचा प्रयत्न केला, आम्ही ते थोपवलं। म्हणजे सत्तेच्या बळावर काही करून सत्ता मिळवायची हे जे काही चाललं होतं ते महाराष्ट्राने थांबवलं आणि त्यांचा हिशोब महाराष्ट्राने केला। फोडाफोडीच्या राजकारणाला तिलांजली दिली असं मी मानतो। विदर्भात जर आपण बघितलं की विधानसभा निहाय जर बघितलं तर फक्त नागपूर एक असं ठिकाण आहे की जिथे महायुतीला फायदा होताना पाहायला मिळतो। बाकी सगळ्या ठिकाणी यवतमाळमध्ये भाजपचे आमदार जास्त आहे, पण आत्ताचा निकाल बघितला तर तुम्ही 6-0 तिथे करताना पाहायला मिळत आहेत। हे चित्र विधानसभेपर्यंत कायम राहील। साधारणतः आत्ता लोकसभेमध्ये 160 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही पुढे आहोत आणि हे कायम राहील, यापेक्षा अजून वाढतील। 200च्या आम्ही म्हणणार नाही 200 पार वगैरे, ते 400 पार सारखं, पण आमचं टार्गेट 200चा आहे आणि जनतेचा विश्वास आहे, जनतेने ठरवलं आहे। जो टेम्पो आत्ता होता लोकसभेला तोच कायम राहील आणि विधानसभेमध्ये सुद्धा या तिकडीला जे टेंडरबाज आहेत, जे घोटाळेबाज आहेत, ज्या टक्केवारीमध्ये हे सरकार आता मशगूल आहे, शेतकऱ्यांचे फार मोठे प्रश्न आहेत, असे सगळे उद्योग पळवले जात आहेत। IT पार्क दुसरीकडे चालले, तर या कंपन्या IT कंपन्या दुसरीकडे चालल्या, तर हे सगळं जे चाललं आहे त्यातून महाराष्ट्रामध्ये पुढची विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकतो। फडणवीस म्हणतायत की मला जबाबदारीतून मुक्त करा। अमित शहांना भेटले, ते म्हणाले तुम्ही सध्या तरी मंत्री बनून राहा। ते मी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे। अपयश आलं हे दिसतंय, अपयश करणार ज्यांच्या नेतृत्वात आलं ते जबाबदार धरून हायकमांड त्यांचा काय निर्णय घ्यायचा तो घेईल, त्यामध्ये आम्ही कशाला करू। आम्हाला तर वाटतं की फडणवीस तिथेच राहावे विधानसभेपर्यंत आणि लोकसभेसारखं यश आम्हाला मिळवून द्यावं। आणि शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील परत एकदा उपोषणाला बसू देत, त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आणि सरकारने त्यांचं काय जे मूलभूत किंवा ते कायद्याच्या चौकटीत बसणारे प्रश्न असतील तर ते सोडवले पाहिजेत। पण त्यांनी खोटी आश्वासनं देऊन वेळ मारून नेला आहे, हे असं करू नये। एखादा नेता उपोषणाला बसतो त्यावेळेस त्याला वेळ मारून नेण्याची जी भाषा असते ती चुकीची आहे। एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं फसवण्याचं पाप
कुणीही करू नये, जे होईल ते सांगावं. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे नवीन जे खासदार निवडून आले ते सगळेच दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. CWCची बैठक देखील आहे आणि मुख्यतः जर बघितलं तर ज्या पद्धतीचं यश ओव्हरऑल महाराष्ट्रात काँग्रेस पार्टीला मिळालं आहे, नंबर 1 पक्ष झाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी विधानसभेमध्ये परत एकदा सत्तेमध्ये येईल अशा स्वरूपाची चित्र जे आहे ते लोकसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळतात आणि असा विश्वास देखील महाविकास आघाडीचे नेते करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन संदेश भाईकरसोबत रौनक कुकडे, NDTV मराठी, दिल्ली.